पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार, माझं नाव संकर्षण कराडे. तुम्ही पाहताय झी मराठीवरती हा ताजा वाफाळता गरमागरम कार्यक्रम ज्याचं नाव आहे हमीसा रेखवय्ये. मी माझ्या लांबच्या भावाच्या जवळच्या मुलीला आता वैतागलोय. फार मध्ये मध्ये हो, फार पच 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 पच, फार मध्ये मध्ये हात घालून खाणं, मध्ये मध्ये बोलणं, मला आता डोक्यात तिडीक येते. पण कधी कधी काय होतं, पाहुण्यांची लहान मुलं घरात असली की आपण काहीच करू शकत नाही, कारण आपल्याला उत्तर द्यायची असतात. नाही नाही, फारच छान आहे तुमचा मुलगा, अहो किती अप्रतिम आहे वगैरे असं बोलायला लागतं, होतं की नाही. ते माझं झालेलं आहे. पण आज मी त्या स्वराला, चोचले जिभेचे लाड मुलांचे असले तरी आज मी त्या स्वराला बांधून ठेवायचं असं ठरवलेलं आहे. आता बघा मी कशी आयडिया करतो. स्वरा स्वरा, आलीस ना, ये इकडे. आवाज खाली, चेहरा बंद, उठ. आज मी तुला एक गोष्ट हसू नको, सिरियसली सांगतोय. आज जे शेफ येणार आहेत ते खूप कडक आहेत. ते काहीतरी फटकन बोलले, रागवले, एखादा चमचा असा हातावर मारला तर उगी लेणे की देणे पडतील, हो की नाही. शांत राहायचं, बचबच बचबच मध्ये हात घालायचं नाही, मध्ये मध्ये बोलायचं नाही, दिलं तेवढं खायचं आणि गपचूप बसायचं, ठीक आहे. कारण ते बोलले तर उगीच कसं, मग तुझ्या बाबांना अपमान वाटेल, मग ते मला नाही बरं वाटणार, त्याच्यामुळे गप बसायचं आज, ओके. तेव्हा आज आपल्या हसू नकोस. अरे तुषार देशमुख आपल्याकडे आज आलेले आहेत आणि ते प्रोफेशनल शेफ आहेत, अप्रतिम स्वयंपाक करतात. त्यांना आपण इथे आमंत्रित करूया, गप्पा मारूया आणि आजच्या भागात पदार्थ बघूया. नमस्कार. 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 मी ओळखते, माझा काका आहे. जसा तू आहेस तसा आपण माझा काका आहे. तुम्ही हिला खरंच ओळखता का, ही शेंड्या लावतीये? मी लहान मुलांचे बरेचसे आतापर्यंत वर्कशॉप्स घेतलेत आणि त्याच्यामध्ये स्वरा एक माझी स्टुडंट होती. त्याच्यामुळे पण कधी तुम्हाला असं वाटलं नाही गरमागरम पराठा करून तिला खाऊ घालावा? पराठा नाही, लाटणं. पराठा लाटताना जे लागतं ना, ते खरं शोधत होतो पण मिळालं नाही. तर त्याचा कधीतरी स्वरा उपयोग करावा असा वाटायला लागलाय. करूया? नाही, ठीक आहे. नको. आज कशी शांत झाली. तर तुमची आधीची ओळख आहे मला माहितीच नव्हतं, हो का? मी एकदम तेव्हापासून तुम्ही एकमेकांना ओळखता. पण आपली नव्याने ओळख झाली. तुषारजी, फार मनापासून स्वागत. तर आज ह्या किचन मध्ये येऊन कसं वाटतं? संकर्षण, खरं तर आज आनंद वाटतोय, कारण ह्याच्या आधी बरेच कार्यक्रम केले गेले, पण आपल्या स्वयंपाकघरात आल्यावरती जो आनंद वाटतो तो आज वाटतोय. आज जे पदार्थ होतील ते मला माहिती आहे की सगळेच एन्जॉय करणार आहेत, पण स्वरा आपल्याला खाऊन देईल की नाही मला माहिती नाहीये. नाही, ते मी तिच्या हातातून बरोबर हिसकावून घेतो, कारण आता गेल्या काही दिवसात मला ती टेक्निक जमायला लागलेली आहे. पण मी ती तुझी टेक्निक म्हणजे काढून घेणार आहे. हे बघ, शेवटी तुझं जे वय आणि माझा जो अनुभव आहे ह्याच्यामध्ये खूप फरक आहे, आणि त्या अनुभवातून मी ते पदार्थ खाणार आहे. आणि आजचं लाटणं, क्या बात आहे. पण आज तुम्ही नेमकं काय करायचं ठरवलंय तुषारजी? चटपटा ट्रायंगल बाईट्स. चटपटा ट्रायंगल बाईट्स हे नाव म्हणल्यानंतर लहान मुलांचे इंडिकेटर असेल. काय आहे नेमकं, हो की नाही? यासाठी लागणारं साहित्य काय ते बघूया, कृती करूया. हो, यासाठी महत्वाची गोष्ट लागणार आहे ती आपण सगळी मिक्स भाकरीची पिठं घेतलेली आहेत, ज्याच्यामध्ये नाचणी, ज्वारी, तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ आणि बाजरीचं पीठ आहे. त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आहे, आपण तळलेला कांदा घेतलाय ज्याला आपण बरिस्ता म्हणतो, साजूक तूप आहे, पेरी पेरी मसाला आहे जो मुलांना आवडतो, गार्लिक पावडर आहे, साखर आहे, आमचूर पावडर आहे, ओवा आहे, चिली फ्लेक्स आहेत, जिरं आहे आणि मीठ आहे. चला, चटपटा ट्रायंगल बाईट साठी लागणारं साहित्य आपण पाहिलेलं आहे. कृतीकडे वळूया. हो, काय करायचं तुषारजी? व्हेरी गुड सर. मिक्सिंग बोल आहे. आपण जी 5 पीठं घेतलेली आहेत मिक्स, ती आपण सगळी याच्यामध्ये एका मिक्सिंग बोलमध्ये घेऊया. बरं. आता काय करायचंय, आपण बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती त्याच्यामध्ये घालायची आहे. बारीक चिरलेला नाही तर आपण स्लाइस डाइस कांदा घेतला होता, तो फ्राय करून घेतलाय. आपण इथे गार्लिक जी पावडर घेतलेली आहे ती आपल्याला अर्धा चमचा घालायची, म्हणजे त्याला छान फ्लेवर एनहान्स होतो. वा. साखर अर्धा चमचा, त्याच्यानंतर आमचूर पावडर. आता काय? ओवा घेताना नेहमीच हातावरती चुरून घ्यायचा, म्हणजे त्याचा जो फ्लेवर आहे तो त्याच्यामध्ये उतरतो. वा वा वा. चिली फ्लेक्स 1 चमचा, आपल्या आवडीनुसार. थोडंसं तिखट मी प्रिफर करतो, आणि मुलांना चिली फ्लेक्स आवडतात कारण ते खूप तिखट नसतात, त्यामुळे ते चालतील. हो ना? व्हेरी गुड. तसं जिरं, मी जिरंही थोडंसं हातावरती क्रश करून घालतो, म्हणजे त्याचा जो फ्लेवर आहे तोही त्याच्यात उतरतो.
आणि शेवटी मीठ, ज्याच्याशिवाय पदार्थ पूर्ण होऊ शकत नाही. आणि तेही हाताने अंदाजाने मीठ टाकणं, ही जी कला आहे ना, ती पुन्हा आईकडनं शिकली. बरोबर आहे. घराघरातल्या माऊल्यांनो, गृहिणींनो, हे तुमच्यासाठी हा कार्यक्रम आहे आणि तुमच्यामुळे हा कार्यक्रम आहे, हो की नाही? खरंय. आता काय करायचं? आता हे सगळं आपण पहिल्यांदा कोरडं मिक्स करून घेणार आहोत. आता हे सगळं एका बाजूनी मिक्स झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये तूप घालूया. वा, साजूक तूप. साजूक तूप मला खूप आवडतं साजूक तूप. मला पण. 1 चमचा आपण साजूक तूप घेतलेला आहे, ते याच्यात मिक्स करूया. येस, आता पाणी घालूया आणि ते छान हाताने मळून घेऊया. कारण काय होतं की जेव्हा आपण चमच्याचा वापर करतो तो तिथपर्यंत ठीक आहे, पण आपल्या हातातली जी ऊर्जा आहे ती तेव्हा त्या पदार्थामध्ये जेव्हा उतरते ना, तेव्हा ती कणिक छानपैकी मळली जाते, हे आपण विसरता कामा नये. बरोबर. चटपटा ट्रायंगल बाईट्स हा पदार्थ आपल्यासाठी सर्व करतायत. त्यातली ही जी 5 पिठं आहेत ती आपण घेतली, पदार्थ घातले, कोरडं मिक्स केलं, तूप घातलं, परत मिक्स केलं. आता पाणी घालून व्यवस्थित छान हाताच्या ऊर्जेने घरातल्या गृहिणीसारखं असं मस्तपैकी मळून घेऊया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. आलं हातात लाटणं. म्हटलं होतं संकर्षण दादानी, आज जर मस्ती केलीस आणि जर टवटव केलीस तर काय येईल? लाटणं. पण ह्या लाटण्याने आज तुला हे जे पीठ मळलंय ना, त्याची तुला छान पोळी लाटायची. लाटशील? व्हेरी गुड. चटपटा ट्रायंगल बाईट साठी लागणारं 5 पिठांचं हे जे मिश्रण आहे ते आपण मळून घेतलेलं आहे. हेच खूप ताकदवान आहे. आता बघूया ट्रायंगल बाईट्स कसे होत आहेत. व्हेरी गुड. तुम्ही लहान मुलांसाठी खूप वर्कशॉप्स घेता का? मला खूप आवड आहे, कारण जे मी माझ्या लहान वयात मिस केलं ते ह्या लहान मुलांमध्ये मी पाहतो आणि त्यांच्याकडनं जेव्हा हे शिकवून घेतो ना, तेव्हा ती खूप मजा असते. अच्छा. म्हणजे तुमच्या लहानपणी जसं तुम्हाला धडपडत शिकावं लागलं, तशी वेळ त्यांच्यावरती होणे म्हणून तुम्ही मुद्दाम त्यांच्यावरती फोकस. येस. एकदा मी फायनल टच देऊ? हो प्लीज द्या. गुड. शाबाश. आता ही जेव्हा पोळी तयार होते तेव्हा आपल्याला काय करायचंय, ह्याचे ट्रायंगल्स करायचे. म्हणजे काय करायचंय की सुरी घ्यायची, एक मध्ये आणि त्याचे असे छोटे 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 छोटे, राईट? हे इथून पण. व्हेरी गुड. शाबाश. जाऊ दे पूर्ण, जाऊ दे. शाबाश. आता इकडनं कर. चोचले जिभेचे लाड मुलांचे म्हणता म्हणता ट्रेनिंगही मुलांचे सुरू झालेले आहे. आणि आम्ही बसलोय आपल्या इकडे तुमच्याशी गप्पा हानी. आणि आता मला एक ऍड करायचं आहे, आपण ह्याला होल्स करणार आहे. फॅन्टॅस्टिक. म्हणजे आता आपल्याला फक्त तळूनच घ्यायचं. येस. चटपटा ट्रायंगल बाईट्स हा पदार्थ आम्ही आता टोचे मारून घेतले की त्यातली सगळी हवा बाहेर निघेल, म्हणजे तो फुगणार नाही आणि छानपैकी आपल्याला तळून घेता येईल, हो की नाही? वा 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 वा. पदार्थ काय किंवा माणूस काय फार फुगीर झाला की तो चांगला नसतो. त्याच्यामध्ये हवा अतिरिक्त राहता कामा नये. काय तुषारजी बरोबर ना? बरोबर आहे. पण हे तयार आहेत आणि आता फक्त हे तळायचं, फ्राय करायचं. येस. मी मात्र आता हे काम अगदी शिताफीने करीन, कारण तेल गरम आहे. तुषारजी तुम्हाला थोडंसं ते लांब पडेल. व्हेरी गुड. चटपटा ट्रायंगल बाईट्स साठी लागणारे हे जे पीठ मळलेलं होतं त्याचे आम्ही ट्रायंगल्स तयार करून घेतले आणि हे ट्रायंगल्स छानपैकी डीप फ्राय झाले, कुरकुरीत झाले की मग वळूया पुढच्या कृतीकडे. चटपटा ट्रायंगल बाईट्स हे तळून झालेले आहेत आणि फार अप्रतिम दिसत आहेत. म्हणजे पाहिलं की खावंसं वाटतंय. आता फक्त पेरी पेरी जो मसाला आहे तो फक्त आपल्याला स्प्रिंकल करायचा आहे आणि आपल्या आवडीनुसार. मुलांना खूप आवडतो पण तो तिखट असतो, त्याच्यामुळे आपल्याला तेवढा स्प्रिंकल करायचा आहे. तुमच्या घरी जर पार्टी असेल, मुलाचा वाढदिवस असेल, गल्लीतली मुलं येणार असतील, सोसायटीतली माणसं येणार असतील तर हा एक स्टार्टर म्हणून अप्रतिम पदार्थ आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर स्प्रिंकल करायची, दिसायला खूप छान वाटतं. वा वा. कारण प्रेझेंटेशन महत्वाचं आहे अर्थात. आता फक्त एक मिओनीज आणि टोमॅटो केचप असं मी त्याचं मिक्सचर करून ऑलरेडी ठेवलेलं आहे. कॉन्सन्ट्रेट करूया चटपटा ट्रायंगल बाईट्स वरती. 5 पिठांचा वापर करून हा हेल्दी पदार्थ तुम्ही केलेला आहे. अफलातून आहे. पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. चटपटा ट्रायंगल बाईट्स तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका बाउलमध्ये मिक्स भाकरीचं पीठ घ्यावं. त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, तळलेला कांदा, गार्लिक पावडर, साखर, आमचूर, हातावर चुरून घेतलेला ओवा, चिली फ्लेक्स, हातावर क्रश करून घेतलेलं जिरं घालावं आणि चवीनुसार मीठ घालावं.
हे सगळे सुके पदार्थ मिक्स करून घ्यावे. त्यानंतर त्यात चमचाभर साजूक तूप घालावं. हळूहळू पाणी घालत हाताने मळून पिठाचा गोळा तयार करावा. आता पोळपाटावर कोरडं पीठ पसरवून हा गोळा लाटून घ्यावा. त्यानंतर सुरीने त्या गोलाकार पोळीचे त्रिकोणी तुकडे तयार करावे. त्यावर काट्याने टोचून छिद्र करून घ्यावी आणि मग गरम तेलात डीप फ्राय करून घ्यावे. क्रिस्पी चटपटा ट्रायंगल बाईट्स खाण्यासाठी तयार आहेत. चटपटा ट्रायंगल बाईट्स खाता खाता आपण पुढचा पदार्थ बघूया. अगदी आपण आज करणार आहोत पोह्याचे चीज नगेट्स. तुलातून चटपटा ट्रायंगल बाइट अगर मुंह में हो और साथ में आपको दिखाए पोहा चीज नगेट्स तो किसको नहीं चाहिए, जल्दी से बताइए साहित्य. त्याच्यामध्ये आपण काय घेतलंय की इथे 3 बटाटे आहेत, ते उकडवून घेतले होते, सालं काढली आहेत आणि ते किसून घेतलेले आहेत. तांदळाचं पीठ आहे, मटार आहेत जे आपण थोडेसे वाफवले होते आणि मिक्सरमधनं फक्त एकदा ग्राइंड करून घेतलेत. 1 वाटी पोहे भिजवलेले, पनीर आहे जे आपण ग्रेट करून घेतलंय, गाजर आहे साल काढून त्याचं ग्रेट करून घेतलंय, हे भाजलेले पोहे आहेत, चीजचे क्यूब्स आहेत, बारीक चिरलेली कोथिंबीर, साजूक तूप, त्याच्यानंतर आपण घेतलंय लिंबू, कढीपत्ता, चिली फ्लेक्स, आमचूर पावडर आणि मीठ. सर मी काय म्हणतो, वेळ नको वाया घालूया, पटकन कृती करूया. 100%. चीज मिळेल थोडा? नाही अजिबात नाही, कारण लाटणं आहे ना आपल्याकडे, आत्ताच तू खाल्लंयस त्याच्यामुळे थोडासा ब्रेक घ्यायचा आणि मग खायचं. मला एवढा आनंद झालाय, मला एवढं बरं वाटलंय की तुला कोणीतरी चीज खायला नाही म्हणलंय. पटकन कृती करा. काय करायचं आधी? एक बोल घेऊया आपण. हे पोहे जे आहेत ते 1 बोल आपण पोहे घेतलेत जे आपण फक्त थोडेसे भिजवून घेतलेले आहेत, ते घ्यायचे. आता आपल्याला एक कडलं लागणार आहे, घेशील फोडणीसाठी? माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू व्हायचे बाकी राहिलेले. आज मला फार बरं वाटतंय की हिला कोणीतरी धक्क्यालाच लावलंय. कर आता ते ठेव. व्हेरी गुड स्वरा. आता काय करायचंय तर त्याच्यात बटार मिक्स करायचे, पनीर जे प्रत्येकाला आवडतं. हो बरं गुरुजी, याच्यात तेल घालायचंय का तोपर्यंत? आपल्याला तूप घालायचंय. येस, तुपाची फोडणी द्यायची आपल्याला. त्यामुळे तूप, इथे किसलेलं गाजर. ऋतूप्रमाणे भाज्या खाव्या तशा भाज्यांचा आपण वापर केलेला आहे. तूप एवढं पुरे इकडे बस 2 चमचे आपण घेतलेला आहे. इथे कोथिंबीर घ्यायची आहे, चिली फ्लेक्स घ्यायचे आपल्या आवडीनुसार. मी साधारण एक मोठा 1.5 चमचा घेतलेले आहेत. बर. आमचूर पावडर, चटपटा. येस, चवीनुसार मीठ. एक प्रश्न विचारू मध्येच? हो. पनीर अगदी कच्चं घेतलेलं असताना लिंबू पिळल्याने काही हे म्हणजे काहीच नाही होत, बेसिकली पदार्थ आहे ना म्हणून? येस, नाही असं काही होत नाही. कारण काय होतं की जेव्हा ते आपण फाडतो तेव्हा लिंबू पिळतो, ऑलरेडी त्याचं पनीर झालेलं आहे, त्याच्यामुळे आपण आता लिंबू त्याच्या वरनं पिळणार आहोत. म्हणजे थोडक्यात त्यांचं असं म्हणणं की फटे हुआ को कितना फटाओगे, पनीर ऑलरेडी फटे हुआ है उसमें लिंबू डाले फटने. मला पनीर बनवता येतं, सांगू मी कसं बनवायचं? नाही, आपण ह्याच्यावरती फोकस करूया. आणि तू ओरड. नाही, कसं आहे माहिती आहे का, कधी ओरडू शकतो, कारण तो जेव्हा तुला चांगल्या गोष्टी सांगतोय ना तेव्हा त्या तुला फॉलो करणं गरजेचं आहे स्वरा. आणि त्या जर तू ह्याच्या पुढे फॉलो केल्या नाहीस तर मग सेटवरती येऊन मी लाटण्याचा वापर केल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेव, कळलंय? आज मला एवढा आनंद झालाय, एवढं बरं वाटायला लागलंय मला आज. स्वरा, फोडणी देशील? किती छान. हा, व्हेरी गुड. तशी म्हटलं ना ती प्रेमळ आहे, पटकन राग तिचा जातो. पण प्रॉब्लेम हाच नाही, ती तशी प्रेमळ आहे अशी नाहीये. तडतडी आहे ना ती, असं होतं. येस, अजून घाल. एक 15-20 छान आपल्याला कढीपत्त्याची पानं फोडणीला द्यायची आहेत. वा वा. आता फक्त फोडणी ह्याच्यात आपल्याला घालायची. फॅन्टास्टिक. वा. आणि आता हे आपल्याला छान मिक्स करायचं. पोहा चीज नगेट साठी लागणारं मिश्रण आपलं तयार आहे. 3 बटाटे जे घेतलेत उकडवून, जे आपण सारं काढून घेतली होती आणि किसून घेतले होते. तुम्ही नुसते मॅश केले तरी चालू शकतात. आता त्याला बाइंडिंग साठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे तांदळाचं पीठ. ते आपण एक साधारण 2 चमचे घेणार आहोत. बरं, हे सगळं आपल्याला नंतर तळायचं सुद्धा आहे ना? हो. कोथिंबीर, थोडंसं मीठ. आता आपल्याला हे छान हाताने मळून घ्यायचंय. फक्त हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपल्याला हे खूप मॅश करायचं नाहीये, त्यामुळे हाताचा जास्त वापर, प्रेस नाही करायचा, बरोबर, हलक्या हाताने करायचं. नवऱ्याशी भांडलेली ऊर्जा त्याच्यात वापरू नका.
थोडी प्रेमाची ऊर्जा वापर, म्हणजे कसं त्याचा कुस्करा होणार नाही, थोडंसं आपलं एक है ना, बरोबर ना? अगदी खरं. Yes. आता मी काय केलंय, हे जे पोहे भाजले होते ना ते मी भाजून घेतले होते. स्वरा त्याचं कुस्करून देशील? हो. व्हेरी गुड. हे बघ मी पण करतो ना ते थोडी. पण सॅटिस्फाईंग असतं ऐकायला. थोडं थोडं कर ना. भाजलेल्या जाड पोह्यांचा चुरा करायचा, हो ना? हो अगदी बरोबर. पुरे बाळा पुरे. पोह्याची पावडर नकोय तू, तुझा म्हणजे राग काढते. ते दिसतेच आहे मला, म्हणून त्याच क्षणी मी तुला पुरे म्हणलं. येस, हे झालेलं आहे. आणि आता जे तुला खूप आवडतं पण जे मी तुला फायनली खायला देणार नाहीये त्याचे 4 तुकडे करायचे. मी करू? मी करणार आहे. हे काम सडळ हाताने मी करीन, शांततेत तिथे थांब. म्हणजे तुला खायला मिळेल. अजिबात नाही असं करणार. बघ मी तुझ्या समोर आहे, मी अजिबात खाणार नाही, मी फक्त काप करीन. बरं स्वरा, आता तुझं लक्ष थोडंसं इथे कन्वर्ट कर. तूप घ्यायचं, तिच्याशी खोटं बोलून मी चीज का खाईन? इथे हाताला लावायचं. ठीक आहे. दे मला. आता छोटासा तुकडा घ्यायचा. तू करतेस? हो. व्हेरी गुड. ह्याला लाव. हा, इथे हाताला लाव. शाबाश. हा एक गोळा आहे, तो हातात ठेव. मी दाखवतो तुला कसं करायचं. हा गोळा घेतलाय बरोबर, त्याला गोल गोल कर. गुड. आता हाताने त्याला प्रेस कर छानपैकी. अशी पुरी करतो की नाही, त्याचा आकार आला पाहिजे तसं कर. वा, स्वराला फसवून मी एकही तुकडा न खाता चीज कट करून ठेवलंय. बघितलंस, नाही खाल्लंय अजिबात त्यांनी. तिला फसवलं नाही, एकही तुकडा खाल्ला नाही, फक्त हे नीट लावून ठेवतो. असं कर. अजून पातळ. हा. आता संकर्षण दादा, दोघांच्या याच्यामध्ये थोडंसं जरा स्पूननी भरशील? अगदीच आनंदाने. बघ लावलं तुला पण कामाला. किती छान. मला इतका आनंद होतोय. अजून थोडस. बास. गुड. आणि आता त्याच्यातला एक जो चीजचा क्यूब आहे तो माझ्या ह्याच्यात एक, आणि ती. व्हेरी गुड. आता हे आपल्याला पॅक करायचं आहे. व्यवस्थित पॅक कर स्वरा. तिने हावरेपणाने बघ, चीज नीट क्यूबच इथे- एवढा घेतलाय की पॅकच कसं होणार आहे. हे नीट पॅक कर आणि त्याला ना असं आपल्याला शेप असा द्यायचा. छोटा असा. घेते मी. ए कट कर ना. करतो ना. हे घे, ह्याच्यात भरलं ना आपण? हो. ह्याच्यातही भरलं. मला 1 मिनिट जाईल. कर पॅक. थोडं मागे सरका स्वराजी. हे बघ, हा मी कसा ठेवलाय. हा, दोन्ही हाताचा वापर करू नको. एक. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता हे परत ह्याच्यात गोळवायचं का? येस, आता ह्याच्यात घोळवायचंय आणि हे डीप फ्राय करू. फॅन्टास्टिक. चला मी तयार आहे. पोहा चीज नगेट्स आपल्याला आता पटकन खायचे आहेत. कुरकुरीत पोह्यामध्ये जरा ते घोळवा आणि मग खा. आता ह्याच्यात घोळवायचंय छान. 3 टप्प्यात हा पदार्थ पूर्ण होणार आहे. आधीचं मिश्रण, नंतरचं बटाट्याचं आवरण, त्यात भरलेलं मिश्रण पोह्यामध्ये घोळवलं आणि तळणं. सॉरी, 4 टप्पे. मुद्दा लक्षात घ्या. आता हे तळायचं ना गुरुजी? येस. वा, फार छान. सोडू मी? हो नक्कीच. एकमेकांच्या आयुष्यात खोटेपणाच्या पुड्या सोडण्यापेक्षा हे तेलामध्ये सोडा आणि चांगले पदार्थ खा. वा, बरोबर ना? शाबाश. वा. Fantastic. पोहा चीज नगेट्स किती वेळ लागेल तळून व्हायला? एक 5 मिनिटात होऊन जाईल, कारण आपल्याला खूप शिजवायचं नाहीये, सगळं शिजलेलं आहे. हो. त्यामुळे फक्त त्याला गोल्डन ब्राऊन असा कलर झाला की छानपैकी तयार होतील. वा वा वा. गोल्डन ब्राऊन रंग होईपर्यंत आम्ही याला छान तळून घेतो. तुम्ही कशाला तोपर्यंत काळे पिवळे होऊन वाट बघताय? पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. पोह्याचे चीज नगेट्स तयार करण्याची कृती पाहूया. एका बाउलमध्ये भिजवलेले पोहे घ्यावे, त्यात वाफवून क्रश केलेले मटार घालावे, किसलेलं पनीर, किसलेलं गाजर, बारीक चिरलेली कोथिंबीर, चिली फ्लेक्स, आमचूर, चवीनुसार मीठ घालावं आणि त्यात लिंबाचा रस देखील घालावा. एका लहान कढईत तूप गरम करून त्यात कढीपत्त्याची पानं घालावी. ही फोडणी बाउलमधील मिश्रणावर ओतावी. त्यानंतर हे सगळं एकत्र एकजीव करून घ्यावं. नगेटसाठीचं स्टफिंग तयार आहे. आता आवरण तयार करण्यासाठी दुसऱ्या एका बाउलमध्ये उकडून किसलेले बटाटे घ्यावे, त्यात तांदळाचं पीठ घालावं, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालावं. हे हलक्या हाताने एकजीव करून त्याचा गोळा करून घ्यावा. एका प्लेटमध्ये भाजलेल्या जाड पोह्यांचा चुरा करून घ्यावा. चीज क्यूब्सचे सुरीने 4 तुकडे करून घ्यावे. आता बटाट्याच्या मिश्रणाची पारी तयार करून त्यात स्टफिंगसाठी तयार केलेलं मिश्रण भरावं.
तसंच मधोमध एक चीजचा तुकडा ठेवावा आणि पारी व्यवस्थित बंद करावी. उभट गोलाकाराचे नगेट्स तयार करून भाजलेल्या पोह्यात घोळवून गोल्डन रंगावर डीप फ्राय करून घ्यावे. चमचमीत आणि चवदार पोह्याचे चीज नगेट्स तयार आहेत. शेफ तुषारजी आज आपल्याकडे इथे आले आणि तुम्ही इतक्या चांगल्या पद्धतीने म्हणजे सुसंस्कारी पद्धतीने हे 2 पदार्थ केले. कारण ज्या पद्धतीने तुम्ही स्वयंपाक करत होतात ना, ती स्वयंपाक करण्याची पद्धत पाहण्याची सुद्धा एक वेगळी मजा आहे. त्याला एक शिस्त होती, त्याच्यामध्ये एक कॉन्सन्ट्रेशन होतं आणि हे सगळं खूप शिकण्यासारखं आहे. आणि 2 पदार्थ अफलातून केले. चोचले जिभेचे लाड मुलांचे पुरवायचे असतील तर हे पदार्थ परफेक्ट आहेत. चटपटा ट्रायंगल बाईट्स आणि पोहा चीज नगेट्स. वा, आपण आता तिघांनी मिळून हे पदार्थ केले. तिघांनी मिळून खाऊया. घ्या तुम्हाला काय हवंय ते. मला उचला. नगेट्स. नगेट्स असा गरम गरम तोंडात घाल म्हणजे पुढचा महिनाभर ना तुला चवच लागली नाही पाहिजे. तिने नगेच घेतले पण तिने चीजच्या क्यूब्सला तसंच ठेवलं. म्हणजे हे फॉलो केलं की लाटणं किती महत्वाचं आहे ह्याचा आम्हाला आज प्रत्यय आलेला आहे. आणि बघा प्रात्यक्षिक कसं, एरवी चीज चीज करणारी तू आज तू पदार्थाकडे वळलीस, फक्त चीज कडे नाही. हे तुमचं यश आहे तुषारजी. धन्यवाद. क्या बात आहे. तू ते खा मी तोपर्यंत. देणार. आता खरकटे हाताने घालणारेस का गळ्या? खगडात नाही स्वच्छ. आगाऊपणा करू नको. हे घ्या. धन्यवाद. घ्या तुषारजी. वा, वा. तुमच्यासाठी प्रेमाची भेटवस्तू आणि तुम्हाला स्वयंपाक करताना आमची आठवण यावी ही हो, आमची. खूपच महत्वाचं आहे कारण प्रत्येक शेफला जेव्हा ॲप्रन मिळतं तेव्हा ते खूप मानाचं असतं. आणि खूप खूप धन्यवाद. आणि ही प्रेमाची भेटवस्तू. वा, थँक्यू. Welcome. धन्यवाद. वेगवेगळे पदार्थ करत राहा आणि आमच्याकडे परत परत येत राहा. जरूर. चला मंडळी, याच नोटवरती आता आम्ही खायला करतो सुरुवात. तुम्ही घ्या निरोप. भेटा आम्हाला पुढच्या भागात. पण हा प्रेमाचा सल्ला की झी मराठी सोडून कुठेही जाऊ नका आणि अरबट चरबट थोडं खाऊ नका. पाहत राहा ताजा वाफळता आणि गरमागरम कार्यक्रम ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये.